मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली आहे। तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। जरांगेंच्या मागण्यांबाबत उपसमितीने ठाम भूमिका घ्यावी असे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेत। उपसमितीने जरांगेंची भेट घेऊन 2 दिवसात निर्णय घ्यावा असं सुद्धा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। विखे आणि महाजन बैठकीसाठी शासकीय गाडीतून आले आणि खासगी गाडीने गेले। गुप्त बैठकीमुळे येताना शासकीय वाहनातून, जाताना मात्र खासगी वाहनातून, अशा प्रकारची आता माहिती मिळते। मुख्यमंत्री फडणवीस, विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली आहे। आपण पाहतो ज्या प्रकारे सध्या मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे, तर त्या संदर्भात महत्त्वाची बैठक झाली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर आपल्यासोबत जोडलेत। नंदकिशोर, आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली आहे। काय अधिकची माहिती आहे या बैठकीबाबतची? नक्की जर का पाहायला गेलं तर काल रात्री ही बैठक झालेली आपल्याला पाहायला मिळते। काल 11 साडे11च्या दरम्यान ही संपूर्ण बैठक झालेली आहे। जवळपास 1 तास या तिघांमध्ये चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते। जर आपण पाहायला गेलं तर काल दुपारी सुद्धा उपसमितीची बैठक झालेली होती विखे पाटील यांच्या रॉयल स्टॉन या बंगल्यावरती, आणि त्यानंतर काल रात्री विखे पाटील, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस हे वर्षा या ठिकाणी बैठक केलेली आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर पाहायला गेलं तर या बैठकीतून मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत की उपसमिती जी आहे त्यांनी ठोस पावलं उचलावी, ठोस काहीतरी पर्याय काढावा, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर जरांगे यांची जाऊन सुद्धा भेट घेण्याची सुद्धा सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मात्र दुसऱ्या बाजूला एक प्रामुख्याने गोष्ट लक्षात येते ते म्हणजे काल जे गेलेले होते, काल दोन्ही म्हणजे गिरीश महाजन आणि विखे पाटील जे वर्षा बंगल्यावरती गेलेले होते, त्यांना ते जाताना आपल्या गाडीतून गेलेले होते आणि येताना एका खाजगी गाडीतून येत असल्यामुळे कुठेतरी ही बैठक जी आहे ती कुठेतरी गुप्त झाल्याची सुद्धा माहिती आहे। मी सध्या याच आझाद मैदानावरती आहे, जो आझाद मैदानावरती गेल्या 2 ते 3 दिवसापासून मोठ्या संख्येने जे मराठा आंदोलक आहेत किंवा जरांगे पाटील समर्थक आहेत या ठिकाणीच ठाण मांडून बसलेले आपल्याला पाहायला मिळते। आजचा खरं तर 3रा दिवस आहे जरांगे पाटील उपोषणाचा असता 3रा दिवस आहे। आजच्याही दिवशी खरं तर परवानगी जी आहे ती दिलेली आपल्याला पाहायला मिळते, आणि टप्प्याटप्प्यानं जे काल जर पाहायला गेलं तर रात्री सुद्धा काही प्रमाणात पाऊस पडलेला होता, त्यामुळे आझाद मैदानात काही ठिकाणी चिखलाचं सुद्धा साम्राज्य होतं। त्यामुळे भेटेल त्या ठिकाणी जे अस्त्र आहे तो आता मराठा आंदोलक यांनी घेत असलेला आपल्याला पाहायला मिळते। आपण परवा सुद्धा पाहिलं, परवा सुद्धा रात्री जर पाहायला गेलं तर अनेक जे आंदोलक आहेत ते पावसामुळे भेटेल त्या ठिकाणी आसरा घेत होते। आज रात्रीची सुद्धा परिस्थिती जैसे तेच असलेली आपल्याला पाहायला मिळते। चर्चगेट स्टेशनचा असू दे किंवा आझाद मैदानच्या बाहेरचं असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स असू दे, शिवाजी महाराज टर्मिनलचे सर्व प्लॅटफॉर्म म्हणजे 14 पासून ते 1 पर्यंतचा संपूर्ण जे प्लॅटफॉर्म आहे त्यावरती मोठ्या संख्येनं जे मराठा आंदोलक ते झोपलेले होते। बाहेरचे पॅसेज आहेत त्या ठिकाणी बऱ्याच जणांनी आसरा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं, आणि ज्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळे स्टुडिओ या परिसरात, वेगवेगळी दुकाने या परिसरात असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि त्या दुकानांच्या बाहेर सुद्धा हे संपूर्ण जे मराठा आंदोलक आहेत ते आसरा घेत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र संपूर्ण मराठा आंदोलकांशी बोलताना आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येतं की जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही। एकंदरीत जर पाहायला गेलं तर काल जरांगे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत सुद्धा काही प्रमाणात जी बातचीत आहे ती केलेली, गप्पा मारलेली आपल्याला पाहायला मिळत होती। काल रात्रभर खरं तर मोठ्या संख्येनं जे मराठा आंदोलक होते ते सुद्धा याच आझाद मैदानावरती असलेले आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर काल याच परिसरात एक इसम आलेला होता, आणि तो जरांगे पाटील यांचा व्हिडिओ शूट करत होता, आणि जरांगे पाटील यांनी खरं तर या जो व्हिडिओ काढत होता त्याला खडसावलेला आपल्याला पाहायला मिळते, आणि आपल्या या संपूर्ण ज्या बॅरिकेटिंगच्या आत म्हणजे जो डी झोन आहे त्या ठिकाणी कोणताही पोलीस उपलब्ध नाही। त्यामुळे एकंदरीत जे जरांगे पाटील यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर त्याच इसमाला जो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे तो इसम, मात्र तो व्हिडिओ करत असताना काल जो जरांगे पाटील जे आहेत ते संतापलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आजचा 3रा दिवस आहे, आणि 3ऱ्या दिवशी सुद्धा पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने जे मराठा आंदोलक आहेत ते मुंबईत आहेत, आणि काही प्रमाणात जे आहेत ते आंदोलक पुन्हा एकदा मुंबईत आलेले आपल्याला पाहायला मिळतात। कुठून आलाय तुम्ही? आम्ही आलो किनवटून। किती दिवस झाले? मग 3 रोज झालेले आहे, आम्ही इथं आलेला 3रा रोज झालेला आहे। तेलंगणाच्या बाउंड्रीच्या तिकडे आहे, नांदेड जिल्ह्यात माहूरच्या पलीकडे असलेलं। नक्कीच, मात्र आजचा 3रा दिवस आहे। पर्याय परवानगी जरी आहे ती दिलेली आहे, मात्र उपसमिती आहे तिची बैठक होते। काय वाटतं आज सरकारचं शिष्टमंडळ येऊन भेटेल का? जरांगे यांची सुद्धा तब्येत आता खालवायला सुरुवात होईल। खरं तर आम्हाला सरकारवरती विश्वासच राहिलेला नाही। आम्ही गावाकडे फोन केलेला आहे, जवळपास आमच्या 200-250 लोक निवहा गाव मुदखेड तालुका जिल्हा नांदेड। मी प्रमोद व्यंकटराव पवार आहे।
तिकडनं जवळपास 200-250 लोक येत आहेत आणि सगळी भाकरी सगळे जे काही समजा खाद्य लागेल ते सगळं घेऊन येत आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मी स्वतःही मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, शेतकरीसाठी मी बऱ्याचशा चळवळी करतो. विषय असा आहे, आमरण उपोषणामध्ये सगळ्यात जास्त मरण वेदना होतात. आज आपण म्हणजे प्रत्येकजण कमीत कमी 10 वेळा पाणी पितं. आज पाटलाला पाणी नाही, अन्न नाही, काहीच नाही, एवढ्या वेदना आहेत त्यांना. आज जवळपास 3रा ते 4था दिवस आहे. प्रशासनानं तात्काळ दखल घेणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना विशेष करून गरजेचं आहे, कारण मुख्यमंत्र्यावरती ब्लेम करण्यात येते असं मुख्यमंत्र्याचं म्हणणं आहे. पण विषय असा आहे की मुख्यमंत्र्याची वागणूकच अशी झालेली आहे. मुख्यमंत्र्यांना जवळपास 2 वर्षाचा कालावधी दिला. 2 वर्षामध्ये त्यांनी विषय मार्गी काढायला पाहिजे होता. आज जवळपास 43 वर्षापासूनचं आपलं मराठा आरक्षणाचं चळवळ उभारलेली आहे. तरी देखील जर किती मरण वेदना सहन करायच्या आम्ही मराठा बांधवांनी. गरजवंत मराठ्यांचा लढा सगळ्या बाबी इथं नोंदी मिळालेली आहेत, सगळ्या झाल्या आहेत. वकिलांनी पण सगळं माहिती दिलेली आहे. नेमकं यांना पाहिजेत तरी काय, अजून कुठले पुरावे पाहिजेत? एकंदरीत जर पाहायला गेलं तर जे पुरावा आहे ते देतोय जरांगे पाटील. गेल्या 2 दिवसापासून उपाशी आहेत, ते सुद्धा अन्न पाणी घेत नसल्याचे सुद्धा भावना आहेत त्या व्यक्त करत असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जर पाहायला गेलं तर पहिल्या दिवशी आणि काल सुद्धा काही प्रमाणात या आंदोलकांची गैरसोय झालेली आपल्याला पाहायला मिळते. माझ्या कॅमेरामनला विनंती की हा संपूर्ण जो आझाद मैदानचा परिसर आहे, खरं तर आता 7 वाजता आहेत, टप्प्याटप्प्याने 8-8:30च्या दरम्यान पुन्हा एकदा या ठिकाणी मोठ्या संख्येने जे मराठा आंदोलक आहेत ते येण्यास सुरुवात होईल. खरं तर 1 मराठा लाख मराठा या ठिकाणी घोषणा दिली जात आहेत, वेगवेगळ्या घोषणांच्या माध्यमातून व्यक्त होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठून आलात, काय तुमची अपेक्षा आहे? 3रा दिवस आहे जरांगे पाटलांच्या. आमचा येऊन 4था दिवस आहे. आम्ही लातूर उदगीर तालुक्यातून शल्लाळ या गावातून आलो आणि आम्हाला एवढं एवढं सांगायचं आहे, आम्हाला राजकीय आरक्षण नको, आमच्या लेकराबाळासाठी आरक्षण पाहिजे. आमचे लेकराबाळ रात्र दिवस अभ्यास करून 95-98% घेऊन त्यांचा नंबर लागत नाही आणि सर्वसामान्याचा मुलगा 70-75% लागतो आणि ह्यामुळं आमची मुलं डिप्रेशनमध्ये जात आहेत आणि असंख्य मुलं आत्महत्या करून घेत आहेत. ह्याचं मुख्य कारण की रात्रंदिवस अभ्यास केलेला असतो, जास्त मार्क घेतलेला असतो आणि त्याचा नंबर कुठेही लागत नाही. त्यामुळे हे गोरगरीब दीनदयाळ शेतकरी कुटुंबातला विद्यार्थी काय करणार? आणि 1-1 एकर शेत आहे, 2-2 एकर शेत आहे, त्याच्या उपजीविका साधन दुसरं तर काय? ह्या सरकारला कळत नाही का एवढं? पण शेतीमालाला भाव पण नाही. अशी असंख्य लक्षात आला. या संदर्भात वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेत राहू. मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद.